तर मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे. इकडे आता राकेश आलेला असतो. सगळ्यांना वाटत असतं की राकेश आलाय म्हणून सगळे खूप खुश असतात. पण हा राकेश दुसऱ्याच हेतूने आलेला असतो. हे सुभेदारांच्या कुटुंबाला माहीत नसतं, म्हणून ते बिचारे राकेशला खूप छान वेलकम करतात. "अरे राकेश, तू इकडे ये ना, कधी आलास?" म्हणून सगळे खुश झालेले असतात. मग अस्मिता म्हणत असते, "अरे वा, माझ्या बाळाला इकडे अजून एक मामा मिळाला." म्हणून अस्मिता खूप खुश असते. सायली, अर्जुन सगळेजण राकेशचं वेलकम करत असतात. मग इकडे कल्पना म्हणते, "अरे राकेश, ये ना, तू किती दिवसांनी आमच्या घरी आलायस, ये रे ये, आम्ही तुझीच वाट बघत होतो." असं राकेश म्हणत असतो. सगळेजण इकडे राकेशचं छान पद्धतीने वेलकम करतात आणि राकेश मनातल्या मनात म्हणत असतो की ह्यांना तर माहीतच नाही मी कोणत्या उद्देशाने इकडे आलेलं आहे. हे तर इतके खुश दिसत आहेत की मी आता ह्यांना सोडणार नाही. अख्खं सुभेदारांचं कुटुंब मी उद्ध्वस्त करणार आहे, असं राकेश म्हणत असतो. कारण त्याला त्याच्या महिपतचे गुण त्याच्यामध्ये आलेले असतात, म्हणून राकेश असा म्हणत असतो. आता इकडे सगळेजणांना माहीतच नसतं की राकेशच्या मनात काय चाललेलं आहे. पण सगळे तो आलाय म्हणून खूप खुश असतात. प्रतिमा तर खूप खुश असते. "काकू, तू इतकी खुश कशी काय?" असं राकेश प्रतिमाला म्हणतो. प्रतिमा म्हणते, "अरे तू आलेला आहेस ना, म्हणून मी इतकी खुश आहे. तुझ्या येण्याने सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. चला आपण सगळेजण तुझ्यासाठी काहीतरी नवीन खायला बनवूया," असं प्रतिमा म्हणत असते. मग सगळेजण राकेशला आत बोलवतात. राकेश म्हणत असतो, "हे तर इतके खुश दिसत आहे, मी यांचं वाटोळं करणार आहे, ह्यांना माहीतच नाही." असं राकेश म्हणत असतो. मित्रांनो, येणाऱ्या भागात काय घडणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत असेल आणि त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून प्लीज सपोर्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.